मुंबईतील भायखळा येथे जयकृपा टॉवरमध्ये 11 फेब्रुवारी बुधवारी रोजी रात्री उशिरा अत्यंत भीषण घटना घडली. या 18 मजली इमारतीची लिफ्ट कोसळली असून या घटनेत 5 जण जखमी झाले आहेत. लिफ्टची केबल बिघाडामुळे 4थ्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली. या घटनेनंतर मुंबई अग्निशमन दल, पोलीस, बीएमसी वॉर्ड कर्मचारी आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले आणि जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. इमारतीची लिफ्ट 4थ्या मजल्यावर असताना अचानक त्यात तांत्रिक बिघाड झाला आणि ती थेट खाली कोसळली. यावेळी लिफ्टमध्ये 5 रहिवासी होते. या सर्व रहिवाशांना दुखापत झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि रुग्णवाहिका हे घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बचावकार्य सुरू केलं. जखमींपैकी 3घांना जे रुग्णालयात आणि एकाला बालाजी रुग्णालयात, आणखी एकाला जसलोक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. या घटनेनंतर लिफ्टच्या सुरक्षेचा आणि देखभालीचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या प्रकरणी पोलीस आणि इतर संबंधित विभाग पुढील चौकशी करत आहेत. लिफ्ट कोसळल्याचा जोरदार आवाज ऐकताच इमारतीमधील आणि आजूबाजूच्या रहिवाशांनी बेसमेंटकडे धाव घेतली. आत अडकलेले लोक मदतीसाठी ओरडत होते आणि या ठिकाणी एकच गोंधळ उडाला होता. काही वेळानंतर लिफ्टचे दरवाजे उघडण्यात आले आणि जखमींना बाहेर काढण्यात आलं. लिफ्टची देखभाल, नियमित सुरक्षा तपासणी आणि परवानग्या यांच्याशी संबंधित कागदपत्रे पोलिसांकडून तपासली जाणार आहेत. नेमकी जबाबदारी कोणाची आहे याचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू आहे. तसेच या तपासानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.